आपल्या आदर्शाला वंदन करते. जगाला शांतीचा संदेश देणारे, आवाज जगाला शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी त्रिवार वंदन करते. आणि मी कमी वेळात आपला एक मुद्दा मांडते की आज आम्ही ज्या देशामध्ये आहोत, जिथे आहोत तिथे आम्ही लोकशाही आहे असं मानून आजपर्यंत आम्ही चालत होतो. या लोकशाहीच्याच मार्गाने आज जे 22 लेकरं मारले गेले आहेत त्यांना न्याय मिळावा म्हणून विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले होते. त्यांचं कोणी ऐकत नव्हतं. म्हणून सोनम वांगचुक सारख्या एका शास्त्रज्ञांनी या पोरांना पाठिंबा द्यायचा, कमीत कमी या व्यक्तीच्या माध्यमातून हे सरकार ऐकेल असं त्यांना वाटलं आणि म्हणून ते उपोषणाला बसले. पण आम्हाला केव्हा माहीत झालं, 20 दिवसांनी माहीत झाले की ते उपोषणाला बसले आहे म्हणून. तिकडे अमिताभ बच्चन कोरोनामध्ये दवाखान्यात भरती होते तर ते वॉशरूमला केव्हा जातात हे सुद्धा न्यूज यायच्या टीव्हीला. पण आज 20 दिवस झाले सोनम वांगचुक तिथे उपोषणाला बसले तर कोणत्या टीव्हीला खबर नाही, कोणत्या माध्यमातून खबर नाही. माहीत झालं हे इन्स्टा किंवा या सगळ्या गोष्टी आहे म्हणून या सगळ्या गोष्टी आज आम्हाला माहीत होत आहे. म्हणून माझी सरकारला एकच विनंती आहे, हे जे विद्यार्थी आहे देशद्रोही नाही किंवा हे आतंकवादी नाही, ही उद्याची पिढी आहे आणि ही जर पलटली समजा आज तुमची सत्ता आहे म्हणून तुम्ही एवढा मास दाखवत आहात, त्यांच्यावर अन्याय अत्याचार करत आहे. हा देश त्या स्त्रीचा आहे ज्या स्त्रीला इथे पूजल्या जाते 9 महिने. हेच लोक पाया चप्पल घालत नाही, काही नाही, तिथे जाऊन पूजतात आणि त्याच देशातली स्त्री यांना आज देवी वाटत नाही, त्यांच्याशी हाल करत आहे, बेहाल करत आहे. कळत न कळत का होईना हे ज्या प्रकारे वागत आहे ते एक प्रकारे त्यांच्यावर बलात्कारच करत आहे असं मला वाटते आहे. म्हणून मला सांगायचं आहे या सरकारला की आज तुम्ही हा अन्याय अत्याचार करत आहे ते पोरं सहन करत आहे, पण उद्या जर त्यांची बारी आली तर तुमची पैताभुई कमी राहणार नाही. म्हणून या अशा बेकार सरकारचा मी निषेध करते आणि त्यांना वॉर्निंग देते की त्यांनी सावध राहावं. यापुढे आज आम्ही फक्त इथे उभे राहिलेलो आहोत, याच्या पुढे आम्ही जंतर मंतरवर सुद्धा येऊ. जय भीम.